नमस्कार मित्रांनो, 21 फेब्रुवारीपासून 10वीची बोर्डाची परीक्षा चालू होणार आहे. तर त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण इंग्लिश हा विषय जो आहे तो 1 मार्च 2025 दिवशी इंग्लिशचा पेपर असणार आहे. तर त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण इंग्लिश या विषयात ग्रामरचा कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत तर ते बघणार आहे. तर त्या 10 टॉपिक कोणते आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ह्या टॉपिकवरती 100% क्वेश्चन परीक्षेला विचारणार. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे डिग्री आहेत. तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका प्रकारात ते वाक्य देतील, त्याच्यात आपल्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं असते ते वाक्य. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे बोर्डाचा, तर तो म्हणजे टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या 3 प्रकारच्या टेन्समध्ये वाक्य असते. तर त्याला एक तर आपल्याला कन्वर्ट करायचं असते. ते दिली सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तर त्याचं आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये करायचं असते किंवा पास्ट परफेक्ट मध्ये करायचं असते किंवा 11 जी शिल्लक राहिलेले 11 आहेत त्या 11 पैकी एकामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असते. पुढचा त्यानंतर टॉपिक आहे पंक्च्युएशन मार्क. पहिला जो सेक्शन आहे लँग्वेज स्टडीचा, त्यामध्ये पंक्च्युएशन मार्क म्हणून 2 मार्कला किंवा 1 मार्कला प्रश्न असू शकतो. 100% हे असणार आहे. हे ऑरल आहे पण याचा अभ्यास करायला पाहिजे. क्वेश्चन टॅग हा 100%. हे दिलेले 10 टॉपिक आहेत ना, त्या 10 मध्ये प्रत्येकी 1 मार्क म्हणजे 10 मार्काला हे टॉपिक असणार आहेत. हे स्किप करून चालत नाही. याच्यासोबत बाकीचे काही टॉपिक आहेत ते आपण पुढे बघूयात. त्यानंतर 3 झाला क्वेश्चन टॅग आहे, सगळ्यात सोपा टॉपिक आहे ग्रामरमध्ये इंग्लिशच्या. त्यानंतर पुढचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. त्यामध्ये तुम्हाला ते देतील डायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला वाक्य देतील, त्याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्शन करायचं असते. तर त्यानंतर आहे चेंज द व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला माहिती आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेलं वाक्य आहे ते तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं असते. पुढचं आहे क्लॉजेस. त्यामध्ये क्लॉजेसचे 2 प्रकार आहेत. ते सबऑर्डिनेट क्लॉज असतील किंवा प्रिन्सिपल क्लॉज असेल किंवा मेन क्लॉज असेल. तर ते तुम्हाला ओळखायचं असते किंवा अंडरलाईन करायला सांगत असतात की ते दिलेल्या वाक्यामध्ये किंवा अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स अशा पद्धतीने. पुढचा टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता याच्यामध्ये नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे. हे जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहेत ते 4 तर ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे कोणते नाउन आणि वर्ब, ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. तर नाउन आणि वर्ब काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला वर्ड चेंज आहे ती वर्ड चेन कम्प्लीट करायची असते. ती विचारत असतात की नाउनची वर्ड चेन कम्प्लीट करा किंवा वर्बची वर्ड चेन कम्प्लीट करा. तर तेच आपल्याला करायचं असते. जर नाउन विचारलं तर नाउनचीच वर्ड कम्प्लीट करायचे असते लास्ट लेटर यूज करून. जर वर्बची विचारलं तर वर्बच करायचं. नाउन मध्ये वर्ब आला तर मार्क कटत असतो. पुढचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता वाक्याचे 4 प्रकार आहेत. अजून वेगळे प्रकार आहेत, सिंपल सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे प्रकार आहेत सेंटेन्सचे. पण महत्वाचे कोणते आहेत आपले 4 जे आहेत. कोणते आपले अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल 4 प्रकारामध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे 4 प्रकारचे बेस आहे हा. हे 4 प्रकार जर समजले तुम्हाला तर टेन्स कळणार आहे, त्यानंतर क्वेश्चन टॅग समजणार आहे लवकर, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजणार आहे, चेंज द व्हॉइस समजणार आहे. या प्रकारचे हा बेस आहे सगळा टाइप्स ऑफ सेंटेन्स. त्यानंतर 100% जे क्वेश्चन असतो तो अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असा एक क्वेश्चन आहे 1 मार्काला. तर त्यामध्ये तुम्हाला वर्ब हा टॉपिक कशामध्ये येत असतो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये, तर तो व्यवस्थित करायचा आहे. त्यामध्ये फायनाइट वर्ब, इनफायनाइट वर्ब, ऑक्झिलरी वर्ब्स असतील म्हणजेच कोणते अमेजार, वॉज, वेअर, विल, शल हे जे प्रकार आहेत ऑक्झिलरी वर्ब्स आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा इन ट्रान्झिटिव्ह हे 10 टॉपिक आहेत. हे 10 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. त्यासोबत अजून काही टॉपिक आहेत आपल्यासाठी. तर त्यामध्ये डिटर्मिनन्स किंवा आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्स म्हणजे ए, एन आणि द. ते झाल्याच्या नंतर दुसरा टॉपिक आहे त्याच्यामध्ये सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस. सफिक्स काय आणि प्रिफिक्स काय आपण यानंतर जे रिव्हिजन करणार आहे ना, हे सगळे टॉपिक, हे 10 टॉपिक आणि दुसरे अजून एक 10 टॉपिक आहेत. त्या सर्व टॉपिकचा आपण डे बाय डे 1 मार्च पर्यंत प्रत्येक दिवशी आपण रिव्हिजन करणार आहे. तर त्यावेळेस आपण ते बघूयात. दुसरा काय सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतील, ते सुद्धा प्रत्येक पॅसेजच्या शेवटी किंवा सिनोनिम्स किंवा वोकॅब्युलरी मध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारले जातात. त्यानंतर आहे वर्ड चेन. आता सांगितलं तुम्हाला नाउनची वर्ड चेन असेल किंवा वर्बची वर्ड चेन असेल. त्यानंतर आहे वर्ड फॉर्मेशन. WH क्वेश्चनचा अजून एक टॉपिक आहे. तर तुम्हाला ते दिलेले सेंटेन्स असते त्याच्यात अंडरलाईन केलेला असते. जो अंडरलाईन केलेला भाग आहे तर त्या पार्टला यूज करून WH क्वेश्चन्स तयार करायचा असतो. त्यानंतर कंपाऊंड वर्ड्स आहेत किंवा वर्ड बिल्डिंग आहे. परत वर्ड चेन सांगितले, प्रिफिक्स सफिक्स सांगितले, होमोग्राफ्स आणि होमोफ्रोन्स सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पोएट्रीच्या सेक्शन मध्ये तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच आहे.
जे तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं असते त्यात फिगर ऑफ स्पीच सुद्धा लिहायचे असते. त्यानंतर तुम्ही फिगर ऑफ स्पीच पाठ करा किंवा ॲप्रिशिएशन पूर्ण पोएमचं पाठ करून घ्या. तेही आपण बघणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. 8च्या 8 जे पोएम आहेत ते सर्व एकाच ठिकाणी बघणार आहे. पुढचा टॉपिक आहे कंजक्शन. हे तर प्रिपोजिशन हे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येणार आहे, तर त्याचा आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहे. ही झाले महत्त्वाचे टॉपिक ज्याच्याशिवाय परीक्षेमध्ये आपल्याला सोडवता येत नाही, मार्क जास्त पाडता येत नाही. हे इम्पॉर्टंट 10 टॉपिक झाले. ह्याच्या सोबत अजून दुसरे काही टॉपिक आहेत ते करणार आहे आपण. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.